नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आज तुम्ही म्हणत असाल की दादा कुठला विषय घेऊन आला? एआयच्या युगात इंजिनिअरिंगला भविष्य आहे का, हे थंबनेल पाहिल्यानंतर अनेकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काहूर माजलं असेल आणि ते पाहत असताना अनेकांना वाटतं की आता सीएस असेल, आयटी असेल किंवा त्याशी संबंधित एआयएमएल असेल यासारख्या ज्या ब्रँचेस आहेत तिथं आम्हाला भविष्यामध्ये त्या त्या पद्धतीच्या संधी उपलब्ध होतात का? मग संधी उपलब्ध कुठल्या कॉलेजेसमध्ये होतात आणि कशा पद्धतीच्या होतात? आणि मग याच्यामध्ये भविष्यामध्ये येणारे कशा पद्धतीचे धोके असू शकतात? माझं सर्वात पहिल्यांदा सर्वांना सांगणं आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर अगदी शेवटपर्यंत पहा, नाहीतर पाहू नका। कारण की सुरुवातीची अर्धवट घेतलेली माहिती ही तुमचं कन्फ्युजन्स क्रिएट करू शकते आणि ती धोक्याची ठरू शकते। त्याच्यासाठी पाहत असाल व्हिडिओ तर अंतिम आणि शेवटपर्यंत पहा। आणि याच्यामध्ये मग आपल्याला आज आपल्या या व्हिडिओमध्ये आज मी कुठले पॉइंट्स कव्हर करणार आहे? 2018 ते 2022 ज्यावेळेस मध्यंतरीच्या काळामध्ये इथे काय होता, आपला लॉकडाऊन सुद्धा होता आणि त्यावेळेस काय झालं, अनेक जे थोड्या बहुत प्रमाणात कोडिंगच्या लँग्वेज असतील, ज्या काही पायथन, जावा, सी प्लस प्लस किंवा मग ते आयटीशी निगडीत जे काही त्यांचं नॉलेज असेल ते गेन थोड्या बहुत प्रमाणात जरी केलं तर त्यांना काय झालं की लॉकडाऊनमध्ये त्या चांगल्या पद्धतीचे जॉब लागले आणि मग ते आता लोक आयटी कंपनीमध्ये त्या विषयामध्ये काम करत आहेत। पण नंतरच्या काळामध्ये 2022-23 नंतर काय झालं की ओपन एआय जी चॅट जीपीटीची पॅरेंट्स कंपनी आहे ती आल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग जेमिनी आलं, त्याच्यानंतर मग तुमचं क्लाउड एआय आलं। आता क्लाउड एआय तर जवळपास सर्व आयटी कंपन्यांमध्ये आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे कोडिंगच्या रिलेटेड किंवा जे काही तुमचं टेक्निकल काम आहे, ज्याच्यामुळे आपण म्हणतो की चॅट जीपीटी तर मोठ्या प्रमाणात कुठल्या फाईल्स असतील त्या असेल तर त्या पद्धतीचे कोड रन करत नाही किंवा त्या पद्धतीचे कोड क्रिएट करत नाही किंवा मग हे ओपन हे जे क्लाउड एआय आलं त्याच्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणात जॉबचे ले ऑफ असतील आणि आज जे माझे मित्र आहेत जे कंपन्यांमध्ये काम करतात तर ते क्लाउडचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या कंपन्यांमध्ये यूज होताना दिसते। त्याच्यामुळेच काय झालं, हायरिंगची संख्या मास ले ऑफ जास्त प्रमाणावर व्हायला लागला आणि न्यू स्टुडंट्स असतात, फ्रेशर्स असतात, त्यांची काय झाली, हायरिंग कमी झालेली आहे। तर याच्यामध्ये 2000 याच्यानंतर किती इम्पॅक्ट झाला, तर एआय रिव्हॉल्युशन मध्ये काय आहे, मार्च 2026 ला जी क्लाउड एआय ची जी अँथ्रोपी जी पॅरेंट्स कंपनी आहे तिने जे रिपोर्ट आणला त्याच्यामधले जे काही पॉइंट्स आहेत तेही या विषयामध्ये आपण थोडं डिस्कशन करू। आणि आपल्या इथल्या ज्या टॉप कंपनीज आहेत, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, टीसीएस असेल, एचसीएल असेल किंवा टेक महिंद्रा असेल, ह्या ज्या भारताच्या किंवा आपल्या इंडियामधल्या टॉप कंपनीज आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं तुमचं ले ऑफ असेल, इतर विषयामध्ये त्या पद्धतीचं कशा पद्धतीचा तिथला सिनेरिओ आहे या विषयात थोडं डिस्कशन घेऊ। सीएस आणि रिलेटेड ब्रँचेस मध्ये इंजिनिअरिंग करायचंय, मात्र कुठून केलं पाहिजे आणि कुठून केलं तर तुम्ही फायद्याचे ठरू शकता या विषयातही आपण थोडं डिस्कशन करू। आणि मग अंतिम विषयामध्ये थोडे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की शेवटपर्यंत पहा आणि मग याच्यावर आपण पॉझिटिव्ह वेने एक अंतिमतः एआयचा आणि जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या नवीन टेक्नॉलॉजीचा आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये, मग कोणी असेल, तुम्ही पॅरेंट्स असाल, कुठला तरी व्यवसाय करत असाल किंवा स्टुडंट असाल, आपल्या अभ्यासामध्ये असेल, आपल्या कुठल्या कामामध्ये असेल किंवा ज्या गरजा आहेत आपल्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण कशा पद्धतीचा एआयचा वापर करू शकतो आणि आपल्या प्रोडक्टिव्हिटी जी आपली आहे ती एक मोठ्या प्रमाणावर जे की आपण जी जगाची कॉम्पिटिशन जी वाढत चाललेली आहे त्यामध्ये टिकू, तशा पद्धतीचं त्यावरही चर्चा करू। आता 2018 सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 18 ते 22 मध्ये लॉकडाऊन मध्ये बऱ्यापैकी जॉब लागले, पण त्याच्यानंतर काय झालं की बऱ्या प्रमाणावर या एआय मुळे चेंजेस होत गेले आणि मग हे चेंजेस होत असताना आज जेव्हा मार्केटमध्ये मी पाहू लागतो की माझे जे मित्र आहेत जे सीएस, आयटी आणि इतर विषयामधून काम केलेलं आहे, म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, आता त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट कुठल्या कॉलेजमधून झालं, अनेक जणांचं ग्रॅज्युएशन पुण्यातल्या कुठल्या तरी टियर 2, टियर 3 कॉलेजेसमधून झालं। पण त्यांना जर कॉलेजमध्ये, आता त्यांच्या कॉलेजमध्ये कंपन्या येत नाहीत का, टियर 2 मध्ये बऱ्यापैकी कंपन्या येतात, पण ते काय करतात की तुमच्या एक 70-80 पोरांची स्ट्रेंथ असलेल्या कॉलेजमध्ये कुठेतरी 15-1 जणांना तिथे जॉब लागतो आणि मग उर्वरित विद्यार्थी काय करतात, काही जण तुमचं एमपीएससी असेल, युपीएससी असेल, आता कसं राहतं कॉलेजमधून जर आपल्याला जॉब लागला नाही तर मग तुम्ही जर पॅरेंट्स असाल, पाहत असाल, तर विद्यार्थी काय करतात की आपली क्षमता नसेल तरी पण मग स्पर्धा परीक्षेचं त्यांना एक ऑप्शन दिसायला लागतो की जो सर्वांसाठी खुला असतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तिकडे जाताना दिसतात। काही विद्यार्थी मग सीएस, आयटी सारख्या विषयामध्ये असतील, ब्रँच मधून असतील, त्याच्याशी निगडीत ब्रँच मधून असतील, तर पुणे, हैदराबाद असेल, भाग्यनगर असेल किंवा मग मुंबई असेल, यासारख्या ठिकाणी जे टेक हब आहेत
तिथे काय करतात की आपले कोर्सेस करतात. म्हणजे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जे तुम्हाला काय सांगतात की त्या त्या विषयातले कुठले लँग्वेजेस असतील त्याच्यातलं तुम्हाला एक माहिती देतात, किंवा काही जण सिडॅकला जातात त्याच्यानंतर, आणि या माध्यमातून ते काय करतात, थोडे स्किल डेव्हलप करण्याचा, स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. पण हे करून सुद्धा त्यांना काय होतं की त्या इन्स्टिट्यूट त्यांना तिथं संधी उपलब्ध करून देतात काही प्रमाणामध्ये, की तिथं जॉब्सची. पण तिथं पण सर्वांना जॉब लागेल असं होत नाही. तिथं फार थोड्या जणांना लागतो. सर्वात मोठी संधी काय असते की आपल्याला कॉलेजमध्ये असते, आणि कॉलेज नंतर बाहेर मग असे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर मग तिथं मोठ्या प्रमाणावर टाइम जाऊ शकतो. म्हणजे आज माझा मित्र असेल, माझे काही मित्र आहेत जे की एक दोन दोन वर्ष, म्हणजे जवळपास काही जण 2 वर्ष झालेत, काही जणांना 1 वर्ष झालं. तर या विषयामध्ये ते आणखीन त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून बाहेर ऑफ कॅम्पस प्रयत्न करत आहेत. एका मित्राचा किस्सा सांगायचा झाला तर त्याला एका स्टार्टअप कंपनीनं इंटरव्ह्यू साठी गेल्यानंतर 1 महिना फ्री कर आणि त्याच्यानंतर एक 10,000 रुपये पर मंथ अशा पद्धतीचं तुला देतो, अशा पद्धतीचं सांगितलं. पण एखादं 1 वर्ष 2 वर्ष वाया घालून जर अशा पद्धतीची 10,000 रुपये पर मंथची संधी भेटत असेल तर मग ते कोणी स्वीकारत नाही, तर त्यानं ती घेतली नाही. तर आता पुन्हा त्याचा काल कॉल झाला तर तो म्हणला की ती जर संधी घेतली असती तर बरं झालं असतं, कुठेतरी कामाला एका पद्धतीनं सुरुवात तरी झाली असती, नंतर पाहिलं असतं. तर अशा पद्धतीचं ऑफ कॅम्पस जर तुम्ही पाहिलं, म्हणजे कॅम्पस म्हणजे आपल्या कॉलेजमधून जर प्लेसमेंट नाही झालं, तर अशा पद्धतीचा सिनेरिओ आज चेंज झालेला आहे. म्हणजे पूर्वी सारखी स्थिती नाही. 2018 ते 22 मध्ये जी स्थिती होती की आपण जे काही स्किलला अपग्रेड केलं आणि मग तुम्ही ऑफ कॅम्पस अप्लाय जर केलं तर मग कंपन्या तुमचं पाहून तुमच्याकडे घेतात. आता कारण काय की खरं सांगायचं म्हणजे तर हे ज्या गोष्टी आहेत, एकतर टेक्नॉलॉजीमुळे ह्या गोष्टी होतच आहेत, की ले ऑफ वाढत आहे, किंवा मग इतर काही गोष्टी, म्हणजे कंपन्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे एआय मुळे. तर त्याच्यामुळे त्यांनी हेड काउंट काय केलेलं आहे की कमी केलेला आहे. तर मग त्यांचे म्हणजे हेड काउंट म्हणजे त्यांचे एम्प्लॉय कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यासाठी ते काय करतात, न्यू हायरिंग कमी करत आहेत. तर मग अशा पद्धतीचं करत असताना जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आता हे सगळं जे काय आहे असं नाही की मी फक्त कुठल्या तरी 4 गोष्टी लोक बोलतात किंवा मार्केटमध्ये अशा पद्धतीची चर्चा आहे याच्या आधारावर बोलतोय. आता एआय रिव्हॉल्युशन काय झालं तर मार्च 2026ला अँथ्रोपी जे क्लाउड एआय, जे की बऱ्यापैकी आपल्यापैकी जणांना त्याचा परिचय आहे की नाही माहित नाही. इंजिनिअरिंगला असतात तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा परिचय असतो. आता हे क्लाउड म्हणजे जवळपास ओपन एआय म्हणजे तुमचं चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी पेक्षा त्याची मार्केट व्हॅल्यू सध्याच्या स्थितीला सर्वात जास्त मार्केट व्हॅल्यू असलेली जे एआयचं एलएलएम आहे, तर त्याच्यामध्ये चॅट जीपी हे आपलं क्लाउडचं आहे. तर त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला, लेबर मार्केट इम्पॅक्ट ऑफ एआय, म्हणजे लेबर मार्केटमध्ये एआय मुळे काय इम्पॅक्ट होईल. तर त्यांनी त्याच्यामध्ये जवळपास, आता हे काही फक्त इंडियाची स्टडी नाही, ऑल ओव्हर वर्ल्डची किंवा पूर्णतः जगाचा एकंदरीत मार्केटचा अभ्यास करून ती स्टडी केलेली आहे. पण त्याच्यातले काही महत्वाचे पॉईंट्स आहेत जे की आपल्या भारताच्या आयटी सर्व्हिस सेक्टरलाही त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आता अनेक जण म्हणतात दादा मला कोडिंग शिकायची. आता काय झालं की फक्त कोडिंग शिकायची हा म्हणजे तुमचा जॉब राहिला नाही किंवा तुमचं ते गोल राहिलं नाही. कोडिंग म्हणजे कोड राईट करणे याच्या पलीकडे तुम्ही गेला, कारण कोड राईट करण्याचं काम काय करतं, तुमचं क्लाउड करतं, तुमचं एआय करतं. मग आता कम्प्युटर प्रोग्रामर, आता हे जॉब्स कोणाचे धोक्यात आहेत की जे कम्प्युटर प्रोग्रामर्स होते, म्हणजे ज्याचं जॉब म्हणजे कोडिंग जे राईट करून प्रोग्राम लिहित होते तेच अपडेट मेंटेनन्स सॉफ्टवेअर जे करणार होते त्या माध्यमातून त्यांचं थोडंसं जॉब म्हणजे मोठ्या प्रमाणावर यांचेच. आता सगळ्यात म्हणजे रिस्क सगळ्यात जास्त कुणाला आहे तर यांना आहे. सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स जे असतात की जे सॉफ्टवेअरची क्वालिटी हे एकंदरीत चेक करतात, त्यांनाही त्या पद्धतीचा तिथं इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतो आहे. आणि कम्प्युटर युजर सपोर्ट स्पेशलिस्ट म्हणजे काय असतं की तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही समजा कस्टमर आहात आणि तुम्ही सॉफ्टवेअर खरेदी केलं, किंवा मग तुम्ही त्यांचं काय म्हणतात हार्डवेअर काय असेल सर्व्हिस, तर ती समजा तुम्ही हे केलं तर सॉफ्टवेअर सर्व्हिस, तर त्यांचं जे कम्प्युटर युजर्स जे असतात की त्याचं जे काही सपोर्ट सिस्टीम जी आहे ते पूर्णतः आता एआय बेस झालेली आहे. ते स्वतः अनालाइज करतो, तुम्ही जर त्यांना काही क्युरी पाठवली तर त्याच्यावर सोल्युशन्स देतं, आणि अशा पद्धतीचं सध्या ते. आता ही जी जॉब्स आहेत तर ती आपल्या कम्प्युटर सायन्सची, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची किंवा आयटीशी रिलेटेड जॉब्स आहेत. तर मग तिथं हे आपल्याला थोडंसं विचारात घेतलं पाहिजे.
आणि हे विचारात घेताना असं माझं म्हणणं नाही की कम्प्युटर सायन्स असेल किंवा तुमचं कम्प्युटर सायन्सचे निगडीत ज्या ब्रँचेस आहेत तिथं संधीच उपलब्ध नाहीत. मला तुम्हाला या विषयामधून निगेटिव्ह करायचं नाही, तर पॉझिटिव्ह सुद्धा करायचंय. पण पॉझिटिव्ह करताना ह्याही गोष्टी मला लक्षात घ्यायच्यात की सध्याच्या जॉबच्या मार्केटमध्ये आणि सध्या जी काही करंट सिच्युएशन 2026ची जी काही रियालिटी आहे त्या रियालिटीवर सुद्धा आपण म्हणजे डोळे झाक करून चालणार नाही. त्याला आपल्याला स्वीकारावं लागेल आणि त्यातून आपल्याला मार्ग काढून पुढे जावं लागेल. विशेषतः आपल्याकडे काय होतं मार्केटमध्ये दादा की CSIT असेल किंवा AIML असेल किंवा कम्प्युटर निगडीत ब्रँचेस असतील याच्यामध्येच प्लेसमेंटच्या संधी आहेत, बाकीकडे प्लेसमेंटच्या संधीच नाहीत. सगळ्यात मोठी अडचण काय झाली आपली की आपल्याला सगळं काही फास्ट पाहिजे, म्हणजे आपल्याला ग्रोथ पण फास्ट पाहिजे. आणि ती कुठे शक्य आहे तर ती AI म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि त्या टेक ब्रँचेस ज्या आहेत ती निगडीत ज्या ब्रँचेस आहेत तिथंच ती शक्य आहे. कोअर ब्रँचेस मध्ये काय होतं की तुम्हाला सुरुवातीलाच एक 25,000चा जॉब लागतो, 30,000चा जॉब लागतो. तुम्ही जर चांगल्या कॉलेजमधून असाल तर मग तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जॉब लागू शकतो. आता COEP सारख्या कॉलेजमध्ये VJTI सारख्या, आता COEP ला मी पाहतो माझ्या कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी म्हणजे आता मेकॅनिकल, आता अनेक जण काय म्हणतात मेकॅनिकल मध्ये जॉब नाही. आमच्या इथलं मेकॅनिकलचं तुम्हाला सांगतो की प्लेसमेंट चांगल्या पद्धतीचं आहे, म्हणजे जर कॉलेज चांगलं असेल तर तिथं प्लेसमेंट पण चांगल्या पद्धतीचं आहे. मेकॅनिकलला प्लेसमेंट चांगले आहे. मेटलर्जीवर मी व्हिडिओ तयार केला, मेटलर्जीचं कोअरमध्ये टॉप प्लेसमेंट आहे मेटलर्जी ब्रँचचं. तर अशा पद्धतीचं थोडं आपण पाहिलं पाहिजे. आता विशेषतः असं व्हायला नको की दादा तू कोअर ब्रँचेस घ्या असं प्रेफर करतो का. मी प्रेफर कोणाला तुम्ही काय घेतलं पाहिजे हे सांगणार नाही, पण मी तुम्हाला रियालिटी सांगेल. त्या रियालिटीच्या आधारावर तुम्ही काय करा, तुमचे डिसिजन्स घ्यायला लागा. त्याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की कुठले डिसिजन्स घेतले पाहिजे. असं माझं म्हणणं तर स्पष्ट आहे की तुमचं जर 15 जवळपास जिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल, असं सांगणार नाही की आकडा की तुम्हाला जर टॉप 15 कॉलेजेसमध्ये लागत असेल तर घ्या. त्याचं कारण कसं राहते, बऱ्यापैकी आता मी ज्यावेळेस मी SGGS चा थोडं एक शूट टाकला छोटासा, म्हणजे रील्स टाकली की कॅम्पसचा, आणि त्याच्यात कॅप्शन मध्ये लिहिलं की माझं स्पष्ट मत आहे पुण्या मुंबई सारख्या मध्ये जाऊन Tier 2 Tier 3 कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घेण्यापेक्षा तुम्ही काय करा की तुमच्या आसपास जे काही लोकल ऑप्शन्स आहेत तिथे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पुण्या मुंबईच्या कॉलेजपेक्षा चांगल्या पद्धतीची संधी जर तिथे उपलब्ध होत असेल, अपॉर्च्युनिटी जर तिथे भेटत असेल तर तुम्ही ते प्रेफरन्स मध्ये आधी घ्या. कारण काय राहतं की शेवटी सध्याचं मार्केट फार मोठ्या प्रमाणावर खराब मार्केट आहे, तिथलं जॉब्स नाही. तर अशा सिच्युएशनला आपल्याला जिथून ऑपॉर्च्युनिटी भेटेल, म्हणजे असा विचार करता येणार नाही की पुण्या मुंबईला गेल्यावर मी थोडं पुण्याचं वातावरण आणि एकंदरीत पुणे शहर आणि तिथला झगमगाट आणि जे काही ट्रेकला जाऊ, इकडे जाऊ, शनिवार वाड्याला जाऊ, काय म्हणतात आणखीन कुठे मित्रांसोबत फिरू. आई काही जण तुम्ही रील्स पाहत असाल की तुमचे मित्र कोणी जर सिनियर्स असतील तुमचे पुण्या मुंबईला इंजिनिअरिंग करतात तर ते कुठेतरी आजकाल पब कल्चर आले, तुमचं त्या पब मध्ये जातात आणि ते अत्यंत घातक आहे. या झगमगाटापासून तुम्ही दूर राहा. आणि सांगायचं तात्पर्य की शहरात आल्यावर शिकतं आणि माणूस आणखी घडतं सुद्धा. पण आजच्या कंडिशनला आपल्याला शहर महत्वाचं नाही, आपली ब्रँच महत्वाची आहे, आपलं इंजिनिअरिंग महत्वाचं आहे. आणि त्याच्यासोबत जिथं अपॉर्च्युनिटी भेटती ती कॉलेज आपण मिस करायला नाही पाहिजे. 100% प्लेसमेंट कुठेच नसतं, ते COEP मध्ये सुद्धा नाही आणि ते इतर कॉलेजेसमध्ये सुद्धा नाही. तर आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या कन्सिडर करून आपल्याला आपली ब्रँच निवडायची. ह्या गोष्टी झाल्या. आता सध्या जर पाहिलं तुम्ही, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, TCS असेल, HCL आणि टेक महिंद्रा जे काही आपल्या IT सर्व्हिस सेक्टर मधल्या ह्या टॉप 5 कंपनीज आहेत. या 5 कंपनीज काय आहेत, त्यांनी स्वतःचा मागच्या 25 वर्षामध्ये पहिल्यांदा 2024-25 मध्ये त्यांनी काय केला, त्यांचा हेडकाउंट रिड्यूस केला. म्हणजे की न्यू हायरिंग जे करत होते, जे फ्रेशर्सला ते घेत होते, तर ते फ्रेशर्सला आता घेताना दिसत नाही. तर मग हे सर्वात मोठा इथं धोका दिसतोय. पण जर ह्या जर कंपन्या तुमच्या कॉलेजला आलेल्या असतील तर आता जवळपास इन्फोसिस असेल, TCS असेल, तर हे मास रिक्रुटमेंट करतात. म्हणजे कॉलेजमध्ये आल्यात तर हे जवळपास 10-12 जण, 10-15 जण अशा पद्धतीचं घेऊन जातात. तर म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये आलं तर, बाकीच्या कॉलेजमध्ये ते समजा फार कमी जण घेऊन जातील. तर अशा पद्धतीचा सिनेरिओ. तर सांगायचं तात्पर्य की तुम्हाला जे कॉलेज, तुम्हाला जर CS, IT आणि त्याची निगडीत ब्रँचेस घ्यायचे असतील तर जिथं तुम्हाला वाटतं की अपॉर्च्युनिटी भेटू शकते, तिथलं प्लेसमेंट रेकॉर्ड चांगला आहे आणि तिथं काही ना काही प्रमाणात कंपनी येते आणि तिथं जे काही तुमचे 10-15 जणांना जर ते कॉलेज घेऊन जात असेल तर तुमची कॅपेबिलिटी आहे की त्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही त्या 10-15 जणांमध्ये राहू शकतो. तसा तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे. अशा पद्धतीचं जर असेल तर मग तुम्ही काय करू शकता की त्या ब्रँचेसला त्या कॉलेजमध्ये तशा पद्धतीचा प्रेफरन्स देऊ शकता.
पण टॉप कॉलेजेस सोडून जर बाकीच्या कॉलेजेस मधल्या टॉप म्हणण्यापेक्षा बाकी जिथं संधीच उपलब्ध नाहीत कसल्याच पद्धतीच्या, अशा कॉलेजमध्ये जर तुम्ही CS आणि IT आणि त्याशी निगडीत ब्रांचेसमध्ये करत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका असेल, हे माझं या विषयातलं स्पष्ट मत आहे. असं म्हणणार नाही की मी करू नका, पण तुम्ही थोडं कॉलेज पण चांगलं पाहण्याचा प्रयत्न करा. आणि जर मग समजा जर चांगल्या कॉलेजमध्ये CS IT त्याशी निगडीत ब्रँचेस भेटत नसतील तर मग चांगल्या कॉलेजमध्ये कोर ब्रँचेसमध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात का, त्याही पद्धतीचं पाहू शकतो. मला सर्वात महत्वाचा आपल्यातला एक सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे की सर्वच जणांना CS IT पाहिजे. असं कसं काय होऊ शकतं की सर्वांना CS आणि IT आणि एकंदरीत गोष्टी आवडतात? तर हे काही नाही. तुम्ही एकंदरीत तिथलं जे काही कॉर्पोरेटचं जे काही कल्चर आहे कॉर्पोरेट ऑफिस मधलं, तर तिथल्या तुम्ही काय केलं की जे झगमगाट काही एकंदरीत तुम्हाला जे काही तुमचे पाहुणे असतात किंवा इतर कोणी असतात किंवा तुम्ही मग इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पाहिलात, तर या गोष्टीकडे न पाहता तुम्ही लाईफचे स्वतःशी अनालिसिस स्वतःच करा. आता अनेक जण असतात जे सोशली काय असतात की चांगले असतात, म्हणजे त्यांचं काय राहतं की माणसांमध्ये मिसळतात. काही विद्यार्थी माणसांमध्ये मिसळत नाहीत, पण काही जणांचं बिहेवियर कसं असतं की माणसांमध्ये ते मिसळतात, ते माणसांना लवकर बोलतात, त्यांना ते आपला मुद्दा पटवून सांगू शकतात आणि मग काय करू शकतात की स्वतःचा इम्पॅक्ट त्यावर पाडू शकतात. तर ते विद्यार्थी तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर तिथून तुमचा छोटासा व्यवसाय सुरू करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, जर साधारण कॉलेजमधून जरी केलात आणि त्या पद्धतीचं लोकल लेवलला जे रिक्वायरमेंट आहे त्यात जरी नॉलेज घेतलं आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर मग हे तुमचं जे रोजच्या जीवनामध्ये तुमचं म्हणजे वैयक्तिक स्वतःचं जे स्किल आहे की लोकांना जोडून घ्यायचं, त्यांना पटवून सांगायचं, तर ते तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा उपयोगी आणू शकता. अशाही काही गोष्टी आहेत. मेकॅनिकल सारखं आहे तर तिथं तुम्हाला फील्ड वर्क असतं, तुमच्या हाताखाली 8-10 कामगार असतात. तुम्ही जर तिथे इंजिनियर असाल तर मग त्या कामगारांना तुम्हाला सांगायचं असेल, त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील, तर तुमच्याजवळ ती लिडरशिप क्वालिटी असते. तर ती कोणाजवळ असते? जो माणूस सर्वांमध्ये मिसळतो, सर्वांशी चांगल्या पद्धतीने बोलतो, ज्याचं बिहेवियर दुसऱ्यांप्रती चांगलं असतं, अशा स्वतःच्या ज्या काही कोर क्वालिटीज आहेत, म्हणजे स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे त्याला थोडं डिटेक्ट करा, त्याला तुम्ही काढा बाजूला आणि मग ठरवा की बाबा आपल्याला कुठल्या विषयात जायचं. आता एखादा माणूस त्याला प्रत्येक माणसाला भेटून बोलू वाटतं, त्यांना लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, तर तो माणूस 10 ते 12 तास तुमचं CS सारख्या IT सारख्या कंपनीत फक्त लॅपटॉपच्या समोर बसून राहू शकतो का? नाही राहू शकत. त्याला ते आवडणार नाही तो जॉब. तर थोडं आपण जॉबला लागल्यानंतर तिथं कशा पद्धतीचं कल्चर असेल, कशा पद्धतीचं तिथं सिच्युएशन असेल त्याचंही थोडं अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची ब्रँच पहा. आता मी त्या कॉलेजचं सांगितलं की कुठल्या कॉलेजमधून केलं पाहिजे, 15 कॉलेजमध्ये तुम्ही 20 कॉलेजमध्ये आणि सोबत पाहिलं तर तुम्हाला नंतर कुठल्या कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही जिथं अपॉर्च्युनिटी भेटू शकते तेच कॉलेज प्रेफरन्स करा. आणि असं पण नाही की 100% तिथं तुम्हाला प्लेसमेंट भेटेल, पण काही ना काही प्रमाणात तिथं प्लेसमेंट तुम्हाला कमीत कमी अपॉर्च्युनिटी तरी त्या पद्धतीची भेटू शकते. आता AI यूज इन डेली लाईफ. आता काय होतं की दादा एवढ्या टेक्नॉलॉजी आल्या, आता तुम्ही जर पाहिलं असेल की आपलं जे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तुम्ही पाहिलं असेल पोस्ट असतात. आता अनेक जण AIचा वापर करून काय करतात की तुमचं पोस्ट क्रिएट करतात, पण पोस्ट क्रिएट करत असताना सुद्धा काय होतं की बरोबर होत नाहीत सर्वांच्यानं. तुम्ही जर आपलं अकाउंट पाहिलं तर ते कमी काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ग्रो होताना दिसते. तर काय होतंय, तर मी काय करतो की इन्फॉर्मेशन घेतो, ती AI ला टाकतो आणि त्या पद्धतीचे मग तिथे काय करतो ते आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे तुम्ही पाहिलं असेल त्याचे कलर थीम असेल, एकंदरीत सगळं स्ट्रक्चर असेल, लोगो असेल, आपल्या कन्सेप्ट डेल्टाचा नाव असेल, तर ते एकदम प्रॉपर असतं तिथं. तर ते काय झालं की AIचा मी रोज म्हणजे सुरुवातीच्या पोस्ट जर तुम्ही पाहिल्या तर त्या तेवढ्या क्वालिटी नाहीत, पण डे बाय डे इम्प्रुव्हमेंट होऊन काय झालं की त्यामध्ये आता चांगल्या पद्धतीच्या पोस्ट तयार व्हायला लागल्या. मग हे कशाच आहे? ह्या मी केलेला माझ्या म्हणजे हा व्यवसायच आहे शेवटी. तर व्यवसायामध्ये काय केलं ना मी AIचं यूज केलेला ते एक आहे. आता अनेक जण पॅरेंट्स असतील तर शेतीमध्ये काम करत असतील, छोट्या छोट्या व्यवसायामध्ये काम करत असतील. असं नाही की सर्वच गोष्टी तिथे डिपेंड राहायचं, कारण काय होतं ते थोड्या काही गोष्टी चुकीच्या पण देतं, काही विषयात मिसगाईड पण करतं. तर त्याला रिव्हेरीफाय करायला पण जस्ट तुम्हाला आयडिया पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याचा यूज करू शकता. तुम्हाला जर काही गोष्टी नव्यानं सुचवत असेल तर ते तुमचं काम बाकीच्या विषयातलं हलकं करू शकतं. तर त्या पद्धतीचं आता स्टुडंट असाल तर तुम्ही शोधा की तुमच्या आता तुम्ही काय जॉब अपॉर्च्युनिटी हे ते असं नाही की आता प्रत्येकालाच विचारायची गरज आहे. तुमच्याजवळ ChatGPT आहे, जेमिनी आहे, पण असं नाही की त्याच्यावर डिपेंड राहायचं. त्याच्यानंतर आपण तिथून थोड्या बहुत आयडिया घेतल्यानंतर चांगलं जर कोणी असेल तर त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. कारण कसं असतं AI आणि एकंदरीत टेक्नॉलॉजी हे कुठल्या तरी माहितीच्या आधारावर उभी राहिलेली असते, पण ग्राउंडवर रियालिटी काय असते, रोज सिच्युएशन बदलत आहेत, ती वेगळीच असते. आता हे झालं तर
आता याच्यामध्ये तुम्ही जर कम्प्युटर सायन्स आणि निगडीत ब्रँचेस जर घेत असाल तर तिथं तुम्हाला डे बाय डे अपडेट व्हावं लागेल. म्हणजे फर्स्ट इयर मध्ये शिकलेली स्किल तुम्हाला लास्ट इयर मध्ये कामीच येईल अशा पद्धतीचं नाही. त्याच्यामुळे ज्याचं अपडेट करण्याची कॅपॅसिटी आहे तुला डे बाय डे अपडेट होऊ शकतो तो मला. असं पण नाही जॉबला लागल्यानंतर निवांत आहे, तिथं पण तुमचं नवीन नवीन टेक्नॉलॉजी डे बाय डे येत राहील तर ती तुम्हाला अडॉप्ट करून घेता आली पाहिजे. मग तुम्हाला तर माहितच आहे या विषयामध्ये थोडे पैसे पण फास्ट आहेत, ग्रोथ पण फास्ट आहे, आणि कोअर मध्ये ती ग्रोथ फास्ट नाही, पण कोअर मध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत मगाशी सांगितलं त्या पद्धतीचं. आणि त्या विषयात मी तुम्हाला काय करेल की उद्या जमलं तर या पुढचा व्हिडिओ मी काय करेल की कोअरशी निगडीत टाकेल. म्हणजे कोअर ब्रँचेस मध्ये तुम्ही कशा पद्धतीचं कुठे कुठे कशा पद्धतीचे अपॉर्च्युनिटी भेटू शकतात, कोण कोअरच्या विषयामध्ये थोडा विचार करू शकतो त्या पद्धतीचं. आता या विषयामध्ये इतकंच बोलतो. तुम्हाला जर या विषयात काही डाऊट्स असतील तर तुम्ही काय करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि सोबत काय करायचं की तिथं ऍडमिन मीच आहे ग्रुपचा, त्या ऍडमिनला मेसेज टाकला, मला मेसेज केला तर मी तुमच्या डाऊट्सचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर कॉलची गरज पडली तर मीच सांगेल की तुम्ही काय करा, त्याच नंबरवर कॉल करा. पण आणखीन तुम्हाला जर तुमचं पर्सेंटाईल एक सांगतो, पर्सेंटाईल जर तुमचा आता एक्सपेक्टेड पर्सेंटाईल रिझल्ट तर आणखीन लागला नाही, एक्सपेक्टेड पर्सेंटाईल तुम्ही पाहिला असाल किती येऊ शकतं, तर तुम्ही काय करा www.conceptdelta.in या वेबसाईटला जर आपण तुम्ही गेलात तर तिथं पर्सेंटाईल टाकला आणि इतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट केली, फाइंड माय कॉलेजेसवर क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसेल, कॉलेजेस दिसेल. जेई मेन्सचं पर्सेंटाईल टाकलं तर तिथं एक स्पेशल कोटा नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये एकदम शेवटचा ऑप्शन ऑल इंडिया आहे, त्या ऑल इंडियावर क्लिक केला, फाइंड माय कॉलेजेसवर क्लिक केला तर तुम्हाला काय दिसेल की जेई मेन्सच्या स्कोअरवर महाराष्ट्रात कुठले कॉलेजेस भेटू शकतात ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि काही जर तुम्हाला या विषयात डाऊट्स असतील काय असतील तर पूर्ण व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सुद्धा कुठल्या विषयात तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सांगू शकता. आणि डाऊट असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये तो विचारू नका, कारण त्याला कसं राहतं तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड राहतं. ते कॉमेंटमध्ये पेक्षा तुम्ही काय करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ऍडमिनला मेसेज करा. इतकंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.